असं म्हणतात की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण मी कायम हेच सांगेन की माझ्या आयुष्यामध्ये नेहमी म्हणजे सुरुवातीला माझ्या वडिलांचा, त्यानंतर माझ्या सासऱ्यांचा आणि आता बघाल तर म्हणजे त्यानंतर माझ्या मुलांचा आणि आता माझ्या म्हणजे नवऱ्याचा पण मला तेवढाच पाठिंबा आहे. तर ते पैशाच्या आशेने साध्या साध्या गरीब महिला येऊन बसायच्या, मग त्या 2-3 तास जेव्हा बसायच्या ना, तर जाताना काय त्यांना ते क्षुल्लक पैसेच नाही मिळायचे, तर त्यांना ज्ञान पण मिळायचं जाता आतापर्यंत. ते मला एक वहिनी म्हणून मानधन मिळायचं. मला असं वाटतं मला माझ्या प्रभागाची आई बनायचंय. नमस्कार मंडळी, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणुकीची तयारी आणि प्रचार जोरात सुरू आहे. पण निवडणुका येतात जातात, पण काही चेहरे असे असतात जे केवळ बॅनरवरती नाही तर संकटाच्या काळामध्ये थेट लोकांच्या दारामध्ये दिसतात. त्यामुळे आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक अशा उमेदवार आहेत ज्यांनी लोक नेत्यापेक्षा आपल्या घरातील वहिनी मानतात. एकीकडे माजी महापौर मान्य तुकारामजी नाईक साहेबांचा राजकीय वारसा, तर दुसरीकडे वडिलांकडून मिळालेली सामाजिक जाण. जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये अनेक जण घरामध्ये होते, तेव्हा आपल्या टीमला सोबत घेऊन सॅनिटायझेशन किट आणि रेशन देण्यासाठी थेट रस्त्यावरती उतरलेल्या आणि ज्यांच्या या जिद्दी टीमला कोविड वॉरियर म्हणून गौरवण्यात आले, म्हणजेच नवी मुंबई प्रभाग क्रमांक 13च्या विकासाचा आणि विश्वासाचा चेहरा म्हणजेच आपल्या सौभाग्यवती वैष्णवी वैभव नाईक. तर वहिनी साहेब, सर्वात प्रथम पॉडकास्ट मध्ये तुमचं सर स्वागत. तर सुरुवातीचाच प्रश्न, वैष्णवी नाईक म्हणून प्रभागातील लोकांसाठी तुमची ओळख नेमकी कशी आहे? तशी माझी ओळख सांगायची झाली तर स्वर्गीय तुकारामजी नाईक माजी महापौर यांची मी सून आणि सतत जनतेसाठी धावत जाणार एक व्यक्तिमत्व आणि काळ रात्र न बघता आपल्या मित्रांसाठी त्यांच्या संकटाच्या वेळी धावत जाणारा त्यांचा खूप जवळचा मित्र असं युवा नेतृत्व वैभवजी नाईक यांची मी पत्नी, अशी तर माझी ओळख आहेच. पण जेव्हा मी माझ्या पतींना समाजकार्य करताना बघत होते आणि त्यांच्या सोबत जेव्हा मी या समाजकार्यात उतरली, तेव्हा आणि माझ्या प्रभागातील लोकांसाठी जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, तेव्हा हळूहळू माझी ओळख म्हणजे त्यांच्या घरातली त्यांची वहिनी अशीच व्हायला लागली. कारण त्या ज्या प्रभागातील महिला आहेत, पहिल्या सुरुवातीला त्या माझ्याशी बोलायला थोड्याशा घाबरायच्या, की त्यांना वाटायचं की ही नाईक घराण्याची सून आहे, हिच्याशी आम्ही कसं बोलायचं. पण जेव्हा हळूहळू त्यांना माझा स्वभाव समजला, तेव्हा त्या खूप आपुलकीने आणि एकदम घरच्यासारखं मला ट्रीट करायला लागल्या. त्यांच्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील त्या मला खूप एकदम खुल्या मनाने सांगायला लागल्या आणि हळूहळू ती अशी आपुलकी वाढत जाऊन मी त्यांच्या घरातलीच त्यांची वहिनी म्हणजे आमच्या प्रभागातील लोकांची त्यांची वहिनी अशीच माझी ओळख झाली. म्हणजे एक कुटुंबातील त्यांच्या कुटुंबातली सदस्य म्हणूनच ते मला मानतात. आणि त्यांच्या घरी म्हणजे आता कधी गेली ना तर त्यांना असं वाटत पण नाही की जर आमच्या घरी काही बनवलेलं आहे वहिनीला ऑफर करू की नाही. ते बिंदास सांगतात, वहिनी आज हे बनवले आणि तुम्ही थोडं टेस्ट करून बघाल का. कितीतरी वेळा तर मी त्यांच्या ताटातलं पण म्हणजे तोडून खाल्लेले, त्यांनाही काय वाटलं नाही किंवा मलाही त्याच्यामध्ये काय वाटलं नाही. आणि एवढी आपुलकी वाटते ना, कारण माझ्या प्रभागातली लोक आहेत ना, त्यांची घरं खूप छोटी आहेत. एवढी छोटी आहेत की म्हणजे कधी कधी आपण विचार करतो, अरे एवढं तर आपण सगळं सामान ठेवायला आपली एवढी जागा लागते. म्हणजे एवढी छोटी घरं असली तरी त्यांचं मन एवढं मोठं आहे ना, की तेवढ्या याच्यामध्ये पण त्यांनी मला खूप प्रेमाने आणि खूप खुल्या मनाने माझं स्वागत केलंय. म्हणजे जेव्हा मी खूप नवीन आहे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये, तर मी खूप नवीन आहे, आता ही माझी सुरुवात आहे. पण त्या लोकांनी मला कधी जाणून दिलं नाही आणि हाच त्यांचा विश्वास हे माझं आत्मविश्वास वाढवण्याचं खरं कारण आहे. बरं, तुम्ही प्रभागातील लोकांसाठी कुटुंबाचे सदस्य आहात, तर कुटुंबातील सदस्याकडे त्यांच्या काही समस्या असतील तर त्या घेऊन येतात का? ते घेऊन आल्यानंतर तुम्ही नेमकं कशा प्रकारे तुमचा अप्रोच असतोय? खरं सांगायचं तर लोक आपल्याकडे एका आशेच्या नजरेने बघत असतात. लोकांना वाटत असतं की आपले जे काही प्रश्न आहेत म्हणजे त्यांच्यासाठी ते मोठे प्रश्न आहेत, पण जेव्हा ते आपल्याकडे घेऊन येतात तेव्हा आपल्याला वाटतं अरे हे तर खूप क्षुल्लक प्रश्न आहेत, म्हणजे आपल्यासाठी सोडवण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट नाहीये. पण त्यांच्यासाठी आपण धावून गेलेले किंवा त्यांच्यासाठी केलेली एक छोटीशी मदत पण त्यांच्यासाठी ही खूप मोठी ठरते. हे जेव्हा मला छोट्या छोट्या गोष्टीतून समजायला लागलं ना, तेव्हा मी त्यांचे प्रश्न खूप शांततेने ऐकायला लागली. त्यांचे काही काही प्रश्न असे होते की त्यांनी बऱ्याच वेळा निवेदनं दिलेली होती किंवा बऱ्याच ठिकाणी ते याच्याकडे पेपर घेऊन जा, त्याच्याकडे पेपर घेऊन जा असं त्यांनी केलेलं, पण लोक अशी इग्नोर करतात किंवा नंतर या अशा 4-5 फेऱ्या मारायला लावतात. तेव्हा कधी कधी वाटतं अरे आपल्याकडे असं तर आपण 2 मिनिटं त्यांना साईन करू किंवा 2 मिनिटात फोन करून यांची कामं करून घेतली असती. मग ही जेव्हा जाणीव होते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने मला वाटायला लागलं की नाही, मला या इलेक्शनच्या किंवा मला या निवडणुकीच्या रिंगणात उतरायलाच पाहिजे. आणि जर ह्या लोकांसाठी मला काहीतरी करून दाखवायचं असेल तर आपल्या हातात ऍटलीस्ट छोटं का होईना कुठलं तरी पदाची ही गरज असते. म्हणजे लोक म्हणतात की समाजकार्य करायसाठी मग तुम्हाला राजकारणात पडायची काय गरज आहे, तर ती गरज ही तेव्हा भासते जेव्हा आपण काही काही नेत्यांना किंवा काही काही जी अधिकारी लोक असतात किंवा
ज्यांच्याकडे ते प्रश्न सॉल्व्ह करण्याची ताकद असते. जेव्हा आपण त्या लोकांकडे बघतो आणि ती लोक जेव्हा ऍटिट्यूड दाखवतात किंवा इग्नोर करतात, तेव्हा असं वाटतं अरे ह्या लोकांची एवढी छोटी छोटी कामं करण्यासाठी यांना एवढा ऍटिट्यूड आहे. आपल्याकडे जर असं हे पद असतं तर मी तर माझ्या प्रभागातल्या एवढ्या लोकांची कामं ही चुटकीसरशी सोडवली आणि असती. मुख्य म्हणजे ती लोक जनतेची सेवा करण्यासाठीच त्या पदावरती असतात. बरोबर. पण आणि हे ते- जनतेनेच त्यांना निवडून दिलेले आणि त्यांची कामं करण्यासाठी किंवा त्यांची सेवा करण्याचं हेच आपलं काम आहे. म्हणजे याच्यासाठीच त्यांना निवडून दिले. मुख्य कर्तव्य आहे तेच लोक त्यांचं मुख्य विसरतात. कर्तव्य हेच आहे की ना की त्यांना फक्त बॅनरबाजी करायला किंवा फक्त त्यांच्या नावापुढे हम्म. ते जे पद आहे ते पुढे मागे त्याची पाठी लावण्यासाठी ते पद दिलेलंच नाही. हे जे पद आपल्याला मिळाले हे लोकांच्या सेवेकरताच मिळाले. मग त्या दिवशी मला हे जाणवलं की चला मला तर काय एवढी अशी गरज भासली नाही. म्हणजे आमची जी कामं होण्यासाठी मला असं वाटतं की आता आपण एक मोठ्या घराण्यातली सून असल्यामुळे आपली कामं तशी सहजासहजी होतात. पण जेव्हा एक सामान्य नागरिक तीच कामं घेऊन कोणाकडे जातो ना तर त्यांना खूप उडवाउडवीची उत्तरं भेटतात किंवा त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं. आणि हे जेव्हा जवळून बघितलं ना तेव्हा जाणवलं की जर ही लोक मला त्यांच्या घरातला सदस्य मानतात तर माझं कर्तव्य आहे की त्यांची ही कामं सोडवण्यासाठी मी पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि ऍक्च्युली खरी सुरुवात माझी राजकारणात पडण्याची किंवा राजकारणात आपण काय निवडून यायचं आणि कुठल्या तरी पदावर जर आपल्याला ते अधिकार मिळाले तर आपण नक्कीच या लोकांची सेवा करण्याची किंवा त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करण्याची आपल्याला ताकद मिळेल. हा एकमेव कारण आहे की मी या राजकारणाच्या ह्या सगळ्या चढाओढीमध्ये पडले. कारण तसं बघायला गेलं तर माझ्या घरी मला म्हणजे एक बोलतात ना मी एक प्रस्थापित घरातली सून आहे. मला मुलं संसार इतर गोष्टी या सगळ्यांमध्ये सगळं आहे पण नाहीये ते कुठेतरी समाधान नाहीये. कारण मी लहानपणापासून ना माझ्या वडिलांना पण म्हणजे लोकांसाठी झटताना किंवा लोकांचे छोटे मोठे प्रश्न सॉल्व्ह करताना बघितले. मी पण त्यांना नेहमी बोलायची की अरे पप्पा कशाला तुम्ही डोक्याला ताप घेता, रोज तुम्ही जॉबला जाता, एक संडे भेटतो निदान तो तरी आमच्यासोबत घालवा, तो तरी स्वतःच्या विरंगुळ्यासाठी घालवा. पण त्यांना पण कधी शांतता लाभली. ते बोलायचे की नाही नाही रोज मी कामावर जातो ते मी माझ्यासाठी जातो, माझ्या कुटुंबाचे पैसे कमवायला जातो, पण एक संडे आहे ना तो मला माझ्या समाजासाठी घालवायचा आहे. कारण कुठेतरी ना आपण एक समाजाचं देणं लागतो. जसं आपण बोलतो ना आपण कमवलं की आपण सरकारला टॅक्स भरायचा आहे तर तो आपण पैशारूपी टॅक्स तर भरतोच. पण लोकांना आपण एक माणुसकी धर्म जो जपायचा आहे ना हे मी त्यांच्याकडनं शिकले. समाजाचं ऋण आहे ते आपण कुठेतरी फेडलंच पाहिजे. आणि त्यावेळी मला या गोष्टी थोड्या क्षुल्लक वाटायच्या. पण जसा काळ जात गेला किंवा जशी मी या घरातली सून झाली हळूहळू मी बघितलं की माझ्या नवऱ्याचं पण तेच आहे. म्हणजे त्यांच्याकडे पण सगळं असून पण नाहीये ते समाधान. कारण त्यांना पण त्यांच्या आसपास त्यांचं नेहमी एकच असतं माझ्या आसपास राहणाऱ्या लोकांचे सगळे प्रश्न मला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. माझा जो मित्र परिवार असेल, माझे नातेवाईक असतील किंवा माझ्याकडे एक आशेच्या नजरेने येणारा जो सामान्य माणूस पण असेल ना तर त्याला मी रिकाम्या हाताने पाठवणार नाही. त्याचे प्रश्न सॉल्व्ह म्हणजे केल्याशिवाय त्यांना पण झोप लागत नाही. तर त्यांचं हे जे बोलतात ना आपण स्वभाव बघून ना मला पण ते जाणवलं की नाही कदाचित माझ्या नशिबात हेच आहे. म्हणजे लहानपणी पण मी तेच बघितले आणि आता इथे आल्यानंतर पण तेच बघितले. फक्त एवढंच होतं की माझे वडील खूप सामान्य होते. त्यांना जे काही त्यांचे विचार मांडायचे होते ते लिहून मांडायचे. म्हणजे ते पत्रकार होते त्यामुळे ते त्यांचं जे काही म्हणणं असेल ते पेपरात लिहून किंवा ते मॅगझिन पण त्यांनी साप्ताहिक सुद्धा त्यांनी छापली होती त्याच्यात ते मांडायचे त्यांचे विचार. किंवा ते महिलांसाठी शिबिरं घ्यायचे. त्या बऱ्याचशा महिला असायच्या त्यांना असं आपण सांगायला गेलं कोणी थांबत नाही. मग ते शिबिरं घ्यायचे की जर तुम्ही 3 तास ऐकलं तर तुम्हाला पैसे मिळणार. तर ते पैशाच्या आशेने साध्या साध्या गरीब महिला येऊन बसायच्या. मग त्या 2-3 तास जेव्हा बसायच्या ना तर जाताना काही त्यांना ते क्षुल्लक पैसेच नाही मिळायचे तर त्यांना ज्ञान पण मिळायचं जाता ते एवढ्या गोष्टी शिकून जायचे ना की मी बघितले की आमच्या गावामध्ये पण बरीचशी मंडळ स्थापन झाली. म्हणजे महिलांनी त्यांचे गृहोद्योग सुरू केले, पापड लोणची हे उद्योग सुरू केले. कितीतरी महिलांनी ते पॅकिंग असेल किंवा शिलाई मशीन त्यांना फ्री मध्ये त्यांनी मिळवून दिल्या होत्या. स्वतःच्या पायावर त्यांना उभं राहायला मदत केली होती. परत अपंग होते त्यांना अपंगांसाठी स्टॉल त्यांनी काढले होते. म्हणजे ते अजूनही चालू आहेत ते स्टॉल वगैरे चालू आहेत. परत त्यांनी आमच्या गावामध्ये म्हणजे रोजचं असं तो पेपर घ्यायला बरेचसे लोक पैसे घालवायला म्हणजे त्यांच्यासाठी वेस्ट ऑफ मनी आहे. पण जर फ्रीली कुठेतरी पेपर हातात भेटला तर माणूस चालत बसतो. स्वतः पैसे देऊन घ्यायला फार कमी लोक आहेत. मी असं नाही बोलत की न्यूजपेपर कोणी खरेदी नाही करत, लोक खरेदी करतात. पण आत्ताच्या याच्यात जनरेशन मध्ये तुम्ही बघितलं ना तर आपलं सगळं मोबाईलवर आहे, सोशल मीडियावर. मग लोकांना डायरेक्ट 5-6 बातम्या बघितल्या सगळं कळतं. न्यूजपेपर कशाला खरेदी केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी त्यांनी फ्रीमध्ये न्यूजपेपरची एक सुविधा सुरू केली.
की गावामध्ये रोजचा 5-6 न्यूजपेपर रोज त्या स्टँडवर ठेवले जाणार, जेणेकरून येता जाता लोक ते चाळतील आणि लोकांचं तेवढे बोलतात ना जनरल नॉलेज वाढेल, किंवा सध्या काय चालू आहे घडामोडी, काय चालू घडामोडी त्यांना कळतील. आणि मग ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आपल्याला असं वाटतं, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा बदल घडवतात. आणि आता मला असं वाटतं की म्हणजे माझे वडील एवढ्या साध्या कुटुंबात असून किंवा त्यांच्याकडे एवढं हे नसून जर ते हे करू शकले, तर आज जर मी एवढ्या चांगल्या घरातली सून आहे, जर माझ्याकडे तेवढं थोडंसं पाठिंबा आहे, पाठबळ आहे, तर मी का म्हणून नाही अजून लोकांची सेवा करावी. जर मला ते आता आपण बघत असाल तर मी गणेशजी नाईक यांची सून आहे. आज आपल्या एवढे लोकनेते गणेशजी नाईक एवढ्या वर्षापासून ते मंत्रिपदावर आहेत. त्यांचं व्हिजन किंवा त्यांचं जे स्थान आहे नवी मुंबईतलं, म्हणजे नवी मुंबईचे ते शिल्पकार आहेत आणि त्यांनी केलेली कामं तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहेत. मग असं वाटतं, जर आज एवढा मोठा नेता जर म्हणजे आपल्या घरी असताना जर आपल्याकडे संधी आहे, तर आपण त्या संधीचं सोनं का नाही करायचं. म्हणजेच समाजसेवेचा जो वसा आहे आणि सामाजिक जाण ही वडिलांपासून आली आणि सध्या जे कुटुंब आहे तुमचं, त्या कुटुंबामध्ये पण तो समाजकारण केलं जातंय, समाजाच्या सेवेसाठी केलं जाते. ती संधी तुम्हाला सोडायची नाही, त्या संधीच्या माध्यमातून तुम्हाला समाजकारण करायचं आहे. बरोबर. बरं, मग एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या प्रभागातील महिलांसाठी म्हणा किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या उद्योगासाठी, त्यांच्या इतर काही समस्यांसाठी तुम्ही कशा प्रकारे काम करणार आहात? मी काही ज्या म्हणजे माझ्या ओळखीच्या ज्या काही महिला आहेत, म्हणजे ज्यांचं ऑलरेडी काहीतरी असे फ्रीमध्ये मेकअपचे क्लासेस, शिलाई मशीन किंवा लघु उद्योग, लघु उद्योग जे बोलतो ना, ते शिकवण्याचे त्यांचे क्लासेस चालतात ना. मी बऱ्याचशा महिलांना तिकडे त्यांचे नंबर देऊन त्यांना तिकडेही हे केलं. पण मग काही महिलांचं मत की वहिनी दुसरीकडे कुठे जाण्यापेक्षा आपल्या प्रभागातल्या महिलांना इथल्या इथे काहीतरी प्रशिक्षण मिळेल अशी सोय करा. तर मग त्या सगळ्या गोष्टी अशा बघितल्या ना, तर या प्रभागामध्ये फक्त बचत गट खूप आहेत. म्हणजे काही काहींनी ते इलेक्शनच्या टायमाला ओपन केलेले आहेत, काही काहींनी ते फक्त तिन्ही केलंय मग आपला पण पाहिजे म्हणून त्या चढावडीमध्ये ओपन केले, म्हणजे बचत गट सुरू केलेत. पण ते बचत गट ना फक्त कागदोपत्री आहेत, फक्त नावं आहेत. ते महिला काहीतरी त्या महिन्याला जात असतील, एका दिवशी काहीतरी हे करत असतील, पण त्यातून निष्पन्न काहीच नाही. आणि असं एकच बचत गट नाहीये, अशा खूप बचत गट आहेत. काही काही तर सुरू झाले, थोडे दिवसात ते बंद पण पडले, म्हणजे असेही आहेत. मग जेव्हा मी त्या महिलांना बोलली की अरे एवढे बचत गट आहेत, तर तुम्ही काय केलं त्या बचत गटातून, कारण हे बचत गट असतात तर सरकारकडनं किंवा बँकेकडनं त्या बचत गटाला खूप कमी व्याजदरामध्ये कर्ज वगैरे मिळतं. मग ते मी त्यांना बोलली की तुम्हाला जर एवढं कमी व्याजदरामध्ये कर्ज वगैरे मिळतं, तर तुम्ही काय उद्योग वगैरे सुरू केला का. बरोबर. तर बोलल्या की अरे वहिनी, उद्योग सुरू करायला आम्हाला कसं असं कोणतरी पुढे पाहिजे, जो एक असा काहीतरी भक्कम माणूस पाहिजे की त्याच्या जीवावरती आम्ही काहीतरी सुरू करणार. पण बोलतो इथे कसं आहे, एकमेकीच्या अंगावर ढकलतात. कर्ज घेतलं ना, तू घेशील का जबाबदारी, तू घेशील का. त्यांना तसं नकोय, त्यांना असं पाहिजे की कोणतरी त्यांना एक मार्ग दाखवायला कोणतरी पाहिजे की जेणेकरून कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाचा कसा वापर होईल किंवा त्याचं नियोजन कसं करायचं हे कोणतरी त्यांना सांगणारं पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या बघितल्या ना, की असं वाटलं की हे एकच मी तुम्हाला उदाहरण दिलं, पण अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे महिलांची खूप समस्या आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि सरकारच्या पण बऱ्याचशा योजना आहेत. पण कसं आहे, आपण त्या क्षेत्रात पडलोच नाही, तर माझ्यापर्यंत पण त्या काही योजना नाही किंवा मलाही ते माहिती नाही की अजून त्यांचा कसा लाभ करून द्यायचा महिलांना किंवा नाही. फक्त ते काय आपलं लाडकी बहीण योजना ती महिलांपर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ई सेवाचं ते जे कार्ड होतं ते एकदा शिबिर ते डिस्ट्रीब्यूट केलं. महिलांचे छोटे मोठे कार्यक्रम घेतले, म्हणजे त्यांचा विरंगुळा म्हणून काहीतरी हळदी कुंकू हे ते छोटे मोठे कार्यक्रम घेतले. पण ह्या सगळ्यांच्या जोडीलाच काही महिला आहेत ना, त्या खरंच खूप म्हणजे टॅलेंटेड आहेत, पण त्यांचं म्हणजे बोलतात ना की टॅलेंटेड आहेत पण त्यांना असं काहीतरी त्याचं पाथ भेटत नाहीये. तर मला असं वाटतं की जर मी उद्या सकाळी जर मी नगरसेविका झाली, तर मी एक, कारण कसं असतं सध्या तिकडे एका याच्या ग्रुपच्या महिला नाहीयेत. म्हणजे आपण बोलतो ना की आता मी करायला गेली तर मी एका ग्रुपसाठी केली, तर दुसऱ्यांचं काहीतरी वेगळं मत आहे, मग ती सांगेल तू जाऊ नको, तू जा, हे सगळं जर घडेल. पण जर मी एक त्या प्रभागाची जर मी नगरसेविका असेल, तर मी बोलली तर त्या सगळ्या महिला एकत्र येतील. मग त्याच्यामध्ये तो गट बीट काय नसेल. मग माझं असं एकच मानस आहे की मला ते छोटे छोटे गट बीट काय करायचे नाही, मला सगळ्या महिलांचं एकच महिला मंडळ करायचंय आणि त्यातून ज्याला गरजू असतील त्यांना त्यांच्यासाठी उद्योग, ज्यांना काही गरज नसेल तर त्या आपल्या छोटे मोठे कार्यक्रम असतील त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात.
म्हणजे आतल्या आतच एखादी समजा काहीतरी गृहोद्योगिका असेल, म्हणजे त्यातली एखादी जर लोणची विकत असेल, तर मी सगळ्या आपल्या प्रभागाला सांगेन की तुम्हाला काय घ्यायचं असेल ना तर आपल्याच महिलेकडनं घेतलं गेलं पाहिजे. तुमच्या नातेवाईकांकडे काही कार्यक्रम असेल तर तुमचं काम आहे की आपल्याच महिलेचा बिझनेस कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण बाहेर मार्केटमधून विकत आणतोच ना. मग मला वाटतं मग आपल्या जर महिला त्यातला काही उद्योग करत असतील, म्हणजे पत्रावळी बनवणं असेल, रोजच्या भाकरी बनवणं असेल, किंवा कितीतरी महिला असतात एवढ्या सुगरण असतात ना, म्हणजे की त्या खूप छान जेवण बनवतात. मग आपल्या घरी कार्यक्रम असेल, आपल्या प्रभागातील काही कार्यक्रम असेल किंवा रोजचं कोणाला पाहिजे असेल तर आपण तिथे ते डबा म्हणजे घरच्या घरी आपण ते सुविधा सुरू करू शकतो. पण ते कसं असतं, जेव्हा त्या सगळ्या गोष्टीला एक नियोजन लागतं. म्हणजे तर आता असं सांगायला गेलं ना तर म्हणजे मी बघितलं, म्हणजे प्रभागामध्ये मी सुरू करायचा प्रयत्न केला, पण ते काय होतं तिथल्या आतल्यात ना ते पक्षाचे मतभेद येतात. म्हणजे की मग कोणाला वाटतं की नाही नाही आता जर असं केलं मग आपण ह्या पक्षाच्या त्या पक्षाचे आहेत. पण जर मी नगरसेविका असेल तर ते पक्ष किंवा काय ह्या गोष्टीमध्ये येणारच नाही. या सगळ्या बाउंड्री निघून जातील. मग त्यांना वाटतं बापरे आपल्या प्रभागाची वहिनी हीच आपली आहे. मग त्याच्यामुळे त्याच्या आतल्या त्यांना काहीतरी धुसमुस करायची गरजच लागणार नाही आणि सगळ्या ज्या आता विभागल्या गेल्या त्या सगळ्या एकत्रित येतील आणि मला त्यांच्यासाठी तुमच्या काहीतरी मनामध्ये पहिल्यापासूनच ही पक्षाची बाउंड्री हम्म. अशी अजिबात नाहीये, म्हणजे नाहीये. महिलांसाठी हे करायचंय. करायचं आणि बरोबर. एक मुद्दा तुम्ही मांडला की महिलांना स्वतःच्या हे करायचं, तर बऱ्याच वेळा असं होतं की पुरुष जो आहे तो कुटुंबाचं बघतो. तर बरोबर तुम्ही तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महिलांना आत्मनिर्भर करायचं तुमचं उद्दिष्ट आहे. बरोबर तर एक महिला जेव्हा आत्मनिर्भर होते तेव्हा कुटुंबात सुद्धा भलं होतं. तर बरोबर. तुम्ही आता सांगितलं की बचत गटाचं आहे किंवा लोणचं किंवा अनेक काही. तर अजून अशा प्रकारे कोणते कार्यक्रम तुम्ही महिलांसाठी नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही तसा उद्दिष्ट ठेवलेला आहे महिलांसाठी? आतापर्यंत मी फक्त महिलांच्या सगळ्या समस्या वगैरे तुम्हाला सांगितल्या, की म्हणजे त्यांच्या काय समस्या आहेत किंवा त्याच्यावर काय करू शकतो. ते काय करू शकतो पेक्षा जेव्हा मी नगरसेविका होईन तर मी तेव्हा हक्काने काही काही गोष्टी ठरवल्यात की ह्या मी करणारच आहेत. तर त्याच्यातली पहिली गोष्ट अशी आहे की जसं मी तुम्हाला बोलली की त्यांचे बचत गट आहेत किंवा काही काही महिला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी उद्योग सुरू करायचे आहेत. तर मी त्यांच्यासाठी जे स्किल त्यांना मिळेल असे मी प्रशिक्षणाचे शिबिर त्यांच्यासाठी उपलब्ध करून देईन, की जेणेकरून बरेचसे त्याच्यात उपक्रम असतील, की कोणाला ब्युटिशियनचा कोर्स करायचा असेल, कोणाला शिलाई काम असेल, विणकाम असेल, कोणाचं कुकिंग असेल किंवा काही काही त्याच्यामध्ये छोटे मोठे हे असतात की म्हणजे आता तर एआयचा हे युग आलंय, तर त्याच्यासाठी काही त्यांचे हे असतील, म्हणजे जसं पहिलं कसं असायचं छोटे छोटे कम्प्युटरचे कोर्सेस असायचे. हा MSCIT वगैरे आपण ते बघितले, म्हणजे ते आपण केलेलं आहे तेव्हा. पण आता जे एआयचे काहीतरी छोटे छोटे कोर्स असतील की जेणेकरून त्या कोर्सेस मार्फत त्या काहीतरी पुढे त्याच्यातून काहीतरी त्यांना उत्पन्न मिळेल. फोटोग्राफी असेल किंवा डिझायनिंग असेल, कोणी कोणी मेहंदी आर्टिस्ट बनायचं असेल. म्हणजे या गोष्टी दिसायला जेवढ्या छोट्या असल्या पण त्याच्यातून जर अगदी त्या निपुण झाल्या तर खूप चांगले इन्कम त्या मिळू शकतात. मग याच्यासाठी मी त्यांना नक्कीच सपोर्ट करेन. मी असं नाही बोलणार की मी सरकारच्या ह्या त्या योजना त्यांना एकदम त्यांच्यापर्यंत पोहोचून देईन किंवा सरकारकडनं मोठं कर्ज मिळवून देईन, कारण मलाही माहिती नाही की ते कर्ज कसं मिळतं किंवा ते वेळेत मिळेल की नाही किंवा त्या प्रमाणात मिळेल की नाही. त्यामुळे मी ती खोटी आश्वासनं नाही देणार. मी माझ्याकडनं काही त्यांच्यासाठी करता येईल मी त्याच्यावरतीच भर देईन. अजून झालं तरी आमच्या प्रभागातल्या बऱ्याचशा महिला ज्या जॉबसाठी बाहेर जातात त्या रात्री उशिरा पण परततात. मग त्या रात्री उशिरा आल्यानंतर त्यांना प्रभागात खूप सेफ्टी, म्हणजे त्यांची सुरक्षितता त्यांना वाटली पाहिजे. घरी त्यांना म्हणजे रात्री किती उशीर झाला तरी त्या बिंदास घरी पोहोचल्या पाहिजेत. त्याच्यासाठी मी रस्त्यातल्या स्ट्रीट लाईट म्हणजे जिथे जिथे असा अडगळीचा एरिया असेल किंवा काळोखा एरिया असेल, मी तिथे इथे स्ट्रीट लाईट म्हणजे पूर्ण प्रभागात सगळीकडे उजेड पडेल याची दक्षता घेईन. आणि कुठे कुठे आतापर्यंत तर काय जिथे कुठे ज्या आहेत ऑलरेडी आहेत त्या लाईटमध्ये काही खराबी झाली असेल किंवा काय झालं असेल तर कोणाची तक्रार आली तर मी त्याचा पाठपुरावा करून आतापर्यंत प्रशासनाकडनं ती कामं करून घेतलेत. पण मी नवीन सांगते अजून, म्हणजे नवीन स्ट्रीट लाईट अजून मी तिथे लावून घेईन. त्याच्यानंतर प्रभागामध्ये पोलिसांच्या ज्या गाड्या फिरतात तर मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करेन की आमच्या प्रभागामध्ये त्या गाड्या फिरण्याचं जे प्रमाण आहे त्यात ते वाढेल. म्हणजे जेणेकरून रात्री पण 2दा तरी ज्या गाड्या फिरल्या तरी मग कुठली पण महिला लांब असेल आणि तिला थोडा पोलिसांच्या त्या सायरनचा आवाज आला तरी तिला सेफ्टी वाटेल की आता काही टेन्शन नाही, इथे आपलं सेक्युअर्ड एरिया आहे. वुमन सेफ्टीसाठी हा. त्याच्यानंतर मी बघते की आता काही ज्या शिकलेल्या तरुणी आहेत त्यांचं तर काही कंपनीतर्फे इन्शुरन्स वगैरे काढलेला असतो, त्यामुळे तो त्यांना तसाही मिळतो. पण ज्या नॉर्मल घरातल्या महिला आहेत त्या कधी हा विचार पण करत नाही की आमच्यासाठी पण इन्शुरन्स काढला जावा. म्हणजे त्या स्वतःला एवढं घरामध्ये सगळ्यात एवढं लास्टला ठेवतात ना,
जेवणात तर ठेवतातच, जेवण पण सगळ्या घरातल्यांना वाढल्यानंतर शेवटला राहील त्याच्यात ते स्वतःच भागवतात, हा. पण स्वतःच्या हेल्थकडे पण त्या लक्ष नाही देत. तर मला वाटतं जर मी नगरसेविका झाली आणि शक्य झालं तर, जर माझ्याकडनं शक्य झालं तर मीच बऱ्याचशा महिलांचं हेल्थ इन्शुरन्स काढून देईन. म्हणजे हे जर आश्वासन द्यायचं झालं तर मी हे आश्वासन देईन जे मी पूर्ण करू शकते. आणि बाकीच्या महिलांना मी त्यांना थोडंसं त्याच्याबद्दल जागृत करेन, ज्या सधन आहेत किंवा ज्या काढू शकतात त्यांना मी त्याचं महत्व समजावून सांगेन की ही गोष्ट पण जेवढं तुम्ही म्हणजे कुठल्या तरी सणाला साडी खरेदी करणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे ना, तेवढंच तुमचं हेल्थ इन्शुरन्स काढणं पण तेवढंच अरे वा. महत्वाचं आहे. अजून जर माझ्यातर्फे करायचं झालं तर मी दर 3-4 महिन्यातून जसं शक्य होईल तसं मी त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर किंवा हेल्थ चेकअप बोलतो ना, ते मी हा. माझ्यातर्फे त्यांच्यासाठी ही सुविधा सुरू करेन की जेणेकरून हळूहळू त्यांना पण त्यांचं म्हणजे कोणाचं काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह पण होईल त्यातून. आणि अजून काही मेजर प्रॉब्लेम असेल तर ते हेल्थ इन्शुरन्स वगैरे आपण काढणार तर कोणाला त्याचा त्रास होणार नाही. पण बऱ्याचशा महिला आपण बघतो की जेव्हा त्या हॉस्पिटलला जातात तर जेव्हा डॉक्टरची फीस बघून ना त्याच्यावर उपचारच करायला बघत नाही. पण तोच जर आपल्याकडे इन्शुरन्स असेल, थोडीशी सेफ्टी असेल, म्हणजे थोडीशी सेक्युरिटी असेल तर त्या महिलांना पण त्याचा उपभोग घेता येईल. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की ती जे फीज मध्ये त्यांची पूर्ण बचत हा, किंवा आपल्याला बऱ्याचशा महिलांना तर आता आमच्या इथे पण बऱ्याचशा हॉस्पिटल्स आहेत तिथे कन्सेशन दिलं जातं. अशी तर कामं आपण करतोच, म्हणजे कोणासाठी बेड उपलब्ध नसेल किंवा काही इमर्जन्सी असेल किंवा प्रभागातल्या कोणाला काही इमर्जन्सी असेल तर आपण अँब्युलन्स स्वतः पण आपण आतापर्यंत पाठपुरावा म्हणजे स्वतःतर्फे पण आपण पुरवलेली आहे. पण जर याच्या पुढे मी नगरसेविका झाली तर माझ्या वॉर्डसाठी निदान एक तरी मी अँब्युलन्स अशी फिक्स ठेवेन की माझ्या प्रभागातल्या लोकांना कोणाला काही महिलांना काही डिलिव्हरीचे प्रॉब्लेम असेल किंवा काही इमर्जन्सी असेल, महिलाच नाही ज्येष्ठ नागरिक किंवा इतर सगळ्यांना पण ते वापर करता येईल, पण प्रिफरन्स मी महिलांसाठी सुरू करेन. पण माझ्या प्रभागासाठी एक सेपरेट अँब्युलन्स ठेवायचं माझं धोरण आहे. अजून तुम्ही जर महिलांसाठी काही करायचं म्हणजे मी काय करणार ते बोलाल तर काही काही महिला आहेत ना, त्यांना ना पैशासाठी काही करायचंय, म्हणजे त्यांना काही उद्योगधंदे पण नाही करायचे किंवा त्यांना बाकी त्यांची काही कारण नाही, फक्त त्यांना काहीतरी ना विरंगुळ्यासाठी काहीतरी एक छोटस जागा पाहिजे की जेणेकरून तिथे काही काहींना वाचनाची आवड असते. आपल्याला असं वाटतं पण बऱ्याचशा महिलांनी वाचायची किंवा कधी कधी बघा तुम्ही बघाल तर कुठे कुठे महिला ते काहीतरी मॅगझिन कुठलं तरी चालत असतात किंवा बऱ्याचशा महिलांना दुपारी जेवण झाल्यावर 4 दिवसाचा पेपर पण त्या काहीतरी बघत असतात, कोडं सोडवत असतात. तर मला वाटतं जर आमच्या प्रभागामध्ये तशी जागा आहे तर माझी तर खूप असं मनापासून ठरवलंय की त्या प्रभागातली जागा आहे ना, त्या जागेचा वापर त्या महिला म्हणजे तिथे येऊन काय ते करणार नाही, तिथे येऊन फक्त त्यांच्यासाठी विरंगुळा म्हणून त्या गोष्टी ठेवेन. म्हणजे तिथे छोटे छोटे गोष्टी बोलले तर एक कॅरम बोर्ड ठेवेन, चेस ठेवेन, काहीतरी महिलांना बोलतात ना, अगदी जरी घरी त्या थोड्या त्रासल्या असतील काय नाही तर निदान 4 खुर्च्या ठेवून त्या शांतपणे तिथे स्वतःचा वेळ घालू शकतील किंवा 2 बायकांशी बोलू शकतील. म्हणजे अशी एक जागा त्यांच्यासाठी, एक हक्काची जागा करून द्यायचं, म्हणजे सेकंड होम बोलतो ना आपण, तशी एक सेकंड होम त्यांच्यासाठी करायचं माझी खूप म्हणजे माझा निर्धार आहे. बघूया आता कसं काय होतंय. आणि जे शालेय तरुणी आहेत किंवा यंग ज्या महिला खेळाडू आहेत तर त्यांच्यासाठी कशा प्रकारचं धोरण आहे? आतापर्यंत तर आपण म्हणजे आपल्या प्रभागामध्ये नेहमीच म्हणजे मुलांसाठी क्रिकेटचे सामने असतील किंवा कबड्डी असेल किंवा असे छोटे मोठे सामने मुलांसाठी तरी आहेत. पण मी माझ्या प्रभागातील महिलांसाठी पण म्हणजे आता जर मी नगरसेविका झाली ना तर पुढच्या वर्षीपासून दरवर्षी महिलांसाठी ती एक सेपरेट कॉम्पिटिशन ठेवेन. असं नाही की अगदी सगळ्या फक्त एकदम अशा म्हणजे खेळाडू महिलाच त्याच्यात सहभागी घेऊ शकतील, तर नाही, या ज्या नॉर्मल महिला आहेत ना त्यांच्यासाठी पण, त्यांना जे खेळता येतील असे छोटे मोठे त्यांच्यासाठी पण खेळ असतील ना त्याच्या पण स्पर्धा ठेवेन, जेणेकरून त्या महिला पण त्याच्यामध्ये स्वतःचा ऍक्टिव्ह होतील आणि त्यांचा सहभाग त्याच्यात असेल. आणि महिलांसाठी म्हणजे त्यांचे खेळ पण जसे मी रेग्युलरली मुलांसाठी जसे आम्ही आयोजन करतो ना तसं महिलांसाठी पण दरवर्षी ते खेळाचं आयोजन करायचं, म्हणजे एक प्रीमियर लीग बोलतो ना आपण तसं दरवर्षी त्या महिलांसाठी मी ठेवायचं म्हणजे माझा निश्चय आहे. तर मग समाजकारणातून तुम्ही आता राजकारणाकडे थोडस वळलाय, तर बऱ्याच वेळेला असं होतं की राजकारणामध्ये जेव्हा एखादी महिला असते तेव्हा त्या मागचा कारभार बऱ्याच वेळेला पतीच पाहतात. पण तुमचं समीकरण थोडस वेगळं आहे. आपले वैभवजी नाईक असतील तर त्यांचं तुम्हाला कशा प्रकारे मार्गदर्शन लाभते किंवा बॅकबोन म्हणून त्यांचा सपोर्ट कसा असतो? आता खरं सांगायचं तर वैभवजी नाईक हे स्वतः त्यांच्या लाईफ मध्ये खूप बिझी आहेत. म्हणजे त्यांच्या कामधंद्यामध्ये, समाजकारणामध्ये एवढे बिझी आहेत की तसं त्यांना पण कुटुंबासाठी वेळ द्यायला फार म्हणजे कमी मिळतो. त्यातून आता म्हणजे तसं आतापर्यंत सगळी जबाबदारी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे मी आपण म्हणतो ना तसं तर सगळ्याच घरामध्ये एक महिलाच सगळं सांभाळत असते, म्हणजे मुलांचं कुटुंब सांभाळायचं, म्हणजे मुलांचं किंवा बॅकग्राऊंड सगळं सांभाळायचं काम हे महिला करते. पण जेव्हा मी ह्या घरात सून म्हणून आली ना तेव्हा माझ्या सासऱ्यांचं
पहिलं मत हे होतं की तुला काय आम्ही घरात काम करायला किंवा घरात जेवण करायला आणलेली नाहीये. मला जी शिकलेली आणि एवढी सुशिक्षित मी सून आणलीये, तर मला असं वाटतं तिने काहीतरी याच्या पुढे आमच्या घराण्याचं नाव पुढे नेलं पाहिजे. आणि ज्या ह्या घरात आल्यानंतर ना, त्यांना स्वतःला 2 मुली आहेत, पण त्यांनी ह्या घरात आल्यानंतर मला कधीच हे जाणून दिलं नाही की मी त्यांची सून आहे. इव्हन त्यांच्या मुलींपेक्षा पण त्यांनी म्हणजे वरचढ माझं स्थान होतं या घरामध्ये. कारण त्यांनी ह्या घरामध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्टीची म्हणजे प्रत्येक महत्वाच्या गोष्टींची जबाबदारी असेल किंवा प्रत्येक गोष्टीचं काही त्यांना काही विचार विनिमय करायचं असेल, काय करायचं असेल, काही सल्लामसलत करायचं असेल किंवा चर्चा करायची असेल, तर कायम त्यांनी म्हणजे आपण बोलतो ना, नाहीतर मोस्टली घरात कसं असतं, फक्त जेंट्स लोक असतात ते काहीतरी आपापसात चर्चा करतात, त्यांचं करतात आणि सुनेचं काम काय असतं, जे शेवटला जे त्यांनी ठरवलेलं असतं बस ते फॉलो करायचं. मत पण विचारात घेतलं जातं. हा मत काही विचारात घेतलं, पण आमच्या घरातलं समीकरण तसं वेगळं होतं. म्हणजे तुकारामजी नाईक हे जे माझे सासरे आहेत, या घरात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलींपेक्षा जास्त मला प्रेम दिले. म्हणजे मला तरी असं जाणवतं की मला माझ्या वडिलांची कमतरता या घरात आल्यानंतर कधीच जाणवली नाही. आल्यानंतर त्यांनी प्रत्येक काही गोष्टी असतील, समस्या असतील, कायम मला विचारले की तुला काय वाटतं, हे काय करायला पाहिजे आपण, तुला काय वाटतं, हे आपण कसं करू शकतो, तू तुझं पण मत सांग. असं नाही की त्यांनी म्हणजे मी सांगेन तेच केलंय, पण माझं पण मत गृहीत धरलंय. मग काय शेवटी त्या मतातून काय करायचं ते त्यांनी निर्णय घेतलेला आहे, पण माझं मत नक्कीच विचारात घेतलंय. आणि त्यामुळे ना हे म्हणजे मला वाटतं हे आमच्या घरातलं हेच आहे. कारण माझ्या सासू आहेत त्या पण एकदम बिंदासपणे, म्हणजे आता सगळ्या त्यांना ओळखतात, त्या पण एकदम बिंदास, त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व पण एकदम बिंदास आहेत. त्या घरकामामध्ये पण तेवढ्याच फास्ट आहेत. किंवा बाहेर जर माझ्या सासऱ्यांसोबत म्हणजे बोलतात ना आपण, एकदम खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये असेल किंवा इतर काही काम करायचं असेल, झाडं लावायचं काय असेल, त्या पण तेवढ्याच हिरिरीने पुढे असायच्या. मग ते मी सगळं बघत आले आणि त्यांच्याकडनं पण म्हणजे मी भरपूर गोष्टी शिकले. आणि कारण कसं होतं, मी सुरुवातीला माझा स्वभाव खूप शांत, खूप हळू बोलणं, एकदम म्हणजे एक बोलतो ना आपण लाजरा बुजरा असा थोडासा हळवा होता. कोणी थोडं जोराने बोललं की मी रडायला सुरुवात करायची. पण म्हणजे माझ्या सासूकडनं मी ही गोष्ट शिकली की एकदम खंबीर राहायचं, बिलकुल कशाला घाबरायचं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांनी म्हणजे मला कणखर बनवायचं. म्हणजे आता आई वडील तर आपल्या मुलांना सगळे संस्कार देतातच, पण कणखर कसं बनायचं ना, हे मी माझ्या सासूकडनं शिकले. आणि त्याच्यामुळे ना ह्या घरामध्ये आल्यानंतर ना मला कधी असं वेगळेपणा किंवा परकेपणा किंवा असं नवखेपणा जाणवलाच नाही. कधी कधी तर मी विसरून जाते की माझं माहेर पण आहे. असं वाटतं कधी मी याच घरात जन्माला आले आणि इथेच मोठी झाली. म्हणजे एवढा आपुलकी किंवा एवढं मला या घरामध्ये प्रेम मिळाले ना. कारण माझ्या सासऱ्यांनी मला खूप मोठ्या मोठ्या नंतर जबाबदाऱ्या देखील दिल्या. म्हणजे घरातलं जे अकाउंटिंग सांभाळायचं किंवा छोटे मोठे चेकबुक वगैरे लिहायचं ना, आता मी हे कधी केलेलं नाहीये. पण ह्या घरात आल्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सासऱ्यांनी शिकवल्या. आणि तेव्हापासूनच ते मला बोलायचे की याच्या पुढे, ते तर राजकारणात होतेच, ते नाही नेहमी मला बोलायचे, तुला राजकारणात यायचंय, तुला पुढे जायचंय, मी आहे, तुला काय सपोर्ट करायचं तो मी शिकवेन. इव्हन मला जोरात बोलायला किंवा एकदम कॉन्फिडन्सली बोलायला पण मी माझ्या सासऱ्यांनीच मला शिकवलं. मग त्यांच्याशी कोणती शिकवण आहे जी तुम्ही पुढे आत्मसात केली किंवा तशा प्रकारे तुम्ही काम करताय? त्यांचं कसं असायचं, प्रत्येक गोष्ट ही वेळेवर झाली पाहिजे. वेळेचं नियोजन किंवा एक एक रुपयाचा हिशोब कसा ठेवायचा. म्हणजे त्यांचं असं असायचं की जरी मी तुला खर्चाला पैसे दिले, ते तुला दिलेत, मी काय तुला विचारणार नाही तू हे का घेतलं का ते का घेतलं, पण तू कितीची वस्तू कितीला घेतली आणि तुझ्याकडे आता पैसे किती उरले पाहिजेत, हे तुझ्याकडे सगळा हिशोब पाहिजे. कुठलं पण कागदपत्र असेल त्याची सगळ्या फायली वेगवेगळ्या लावल्या गेलेल्या पाहिजेत. म्हणजे त्यांचं मी बघितलं ना, त्यांच्या सगळ्या गोष्टीच्या फायली, म्हणजे इव्हन लाईट बिलची पण फाईल वेगळी असायची, मुलांच्या कसल्या कागदपत्रांची फाईल वेगळी, हॉस्पिटलची फाईल वेगळी, हे जे डिस्ट्रीब्युशन करणं किंवा एका फटक्यात आपल्याला कुठलं वस्तू पाहिजे तर ती शोधाशोध करायला लागली नाही पाहिजे. सगळं कसं असं वेळापत्रकानुसार आणि सगळं कसं नियोजनबद्ध, हे मी माझ्या सासऱ्यांकडनं शिकले. आणि एकदम शिस्तीचं काम होतं. शिस्तीचं काम हे माझ्या सासऱ्यांकडनं शिकले. कारण मी जेव्हा पहिला नवीन होती, सकाळी जेव्हा उठायची आणि देवपूजेला जायची, तर माझी खूप घाई व्हायची. कारण मला माहितीये की माझं आवरण 7 वाजता नाना म्हणजे मंदिरामध्ये बाबा दिसणार आणि म्हणजे ते जेव्हा घंटी वाजवतील त्याच्या आत माझी पूजा होऊन मी आधी निघाली पाहिजे. काय असं नको व्हायला, घरातला मोठ्या माणसाची पूजा होते आणि आपली सून अगदी आरामात आले. तर ही जी शिस्त किंवा सवय आहे ना, ही त्यांच्याकडनं लागली. आणि नंतर ते गेल्यानंतर पण म्हणजे माझे मिस्टर वैभवजी नाईक यांनी पण मला घरामध्ये ना तेवढंच मानाचं आणि तेवढं म्हणजे तेच स्थान दिलं. ते जे बोलतात ना की जसं माझ्या सासऱ्यांनी मला एकदम घरामध्ये सगळी जबाबदारी दिली होती किंवा अधिकार दिले होते, तर वैभवजी नाईकांनी पण मला सेम तसे सगळे अधिकार आणि तेवढीच मोकळीक दिली. सगळ्या गोष्टीची निर्णय घेण्याचं मला स्वातंत्र्य दिलं. इव्हन जेव्हा मी राजकारणात उतरायचं तर हा निर्णय त्यांचा नाहीये,
हा निर्णय सर्वस्वी माझा आहे की मला, कारण त्यांनी बघितलं की हिला पण त्याची समाजकार्याची, कारण असं ओढून बांधून कोणी होत नाही कुठली पण गोष्ट. म्हणजे मुलाला पण आपण ओढून बांधून बसलो तरी पण तो काय अभ्यास करू शकत नाही, किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण सांगितलं की नाही नाही तुला डॉक्टरच बनायचं, पण त्याला त्याची आवडत नसेल तर तो नाही, तो 2 वर्ष एकदा फेल तरी होईल, नाही तर एकदम खराब डॉक्टर बनेल. तसंच राजकारणाचं पण आहे. जोपर्यंत आपल्याला समाजातल्या लोकांशी कनेक्शन ठेवायची आपली आवड नसेल, त्यांच्यासाठी काही करून दाखवायची हिंमत नसेल ना, आपण राजकारण करूच शकत नाही, किंवा केलं तरी आपलं ते राजकारण टिकत नाही. आणि आता तुम्ही आमचं नाईक घराणं बघत असालच, आज एवढी वर्ष राजकारणामध्ये टिकून राहणं हे काही खाण्याची कामं नाहीयेत. जर त्यांच्यामध्ये फक्त म्हणजे बोलतात ना, फक्त वरवर फक्त नाईक नाव आहे म्हणून ते राजकारणात असते तर ते एवढे वर्ष टिकलेच नसते. आता नाईक साहेबांनी पण आतापर्यंत नवी मुंबईसाठी, लोकांसाठी जे काही कार्यक्रम राबवलेत, जसं नाईक साहेबांचं विजन आहे वॉटर गटर मीटर, हे फक्त ते बोलत नाहीयेत तर त्यांनी करून दाखवले. म्हणजे आतापर्यंत आपली घरपट्टी असेल किंवा पाणीपट्टी असेल ती त्यांनी वाढवली नाहीये, आणि अजून 20 वर्षात पण आपली घरपट्टी वाढणार नाही असं त्यांनी आश्वासनच नाही दिलं, तर त्यांनी ते करून दाखवले. आपल्या नवी मुंबईमध्ये आपल्याला 24 तास पाणी आहे, पाण्याची आपल्याला नवी मुंबईमध्ये कमतरता नाहीये. आणि किंवा आपली नवी मुंबई तुम्ही बघाल ना, तर इतर राज्यां किंवा इतर शहरांशी कम्पेअर कराल ना, तर आपली नवी मुंबई सगळ्यात सुरक्षित आणि स्वच्छ नवी मुंबई. आता स्वच्छ नवी मुंबईत आपल्या दरवर्षी आपल्याला नंबर भेटतोच. आणि हे सगळे जे विजन आहेत ना, हे फक्त बोलून दाखवण्याची किंवा कागदोपत्री नाहीयेत, तर नाईक साहेबांनी ते करून दाखवलेत. त्यामुळे हे जे आमचं नाईक घराणं, म्हणजे बरेच जण अशी बोलतात की तुमची घराणेशाही आहे किंवा तुम्ही एक, तर घराणेशाही किंवा नेपोटिझम ना, हे काही बोलून किंवा कोणाच्या ह्याच्याने होत नाही, तर ते कर्तृत्व करून दाखवावं लागतं. आज एवढी वर्ष नाव असंच टिकलं नाहीये. त्यामुळे काय आहे, स्वतःला ते मिळत नाहीये किंवा ते करायची हिंमत नसेल ना, तेव्हा लोक दुसऱ्यांकडे बोट दाखवतो किंवा दुसऱ्याला ते खालीपणा दाखवण्याची प्रयत्न करतो. आणि नाईक साहेबांनी आतापर्यंत कधीच कोणावर टीका केली नाही, किंवा विरोधक असतील, प्रतिस्पर्धी असतील, कधीच कोणाविषयी त्यांनी चर्चा केली नाही. त्यांनी कायम माझं काय काम आहे किंवा मी काय करून दाखवू शकतो याच्याकडेच भर दिले, आणि सतत स्वतःच्या कामाकडे लक्ष दिले. आणि मला वाटतं त्यांचं हे जे कामाची पद्धत आहे, तर त्यांच्याकडनं बरंच काही शिकण्यासारखे, आणि आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शेवटी आमचं जे पुढचं राजकारणाचा जो आमचा मार्ग आहे तो त्यांच्याच मार्गदर्शनातून जाणार आहे. आणि मला वाटतं मी नाईक साहेबांकडनं ह्या गोष्टी नक्कीच शिकले की आता त्यांचे विजन खूप मोठे आहेत, माझे विजन छोटे आहेत, माझ्या प्रभागापुरते मर्यादित आहेत. निदान मी माझ्या प्रभागासाठी जे काही करता येईल तेवढं मी करेन. तर प्रभाग 13ला आदर्श प्रभाग होण्यासाठी तुमचे नेमके विजन्स कसे आहेत? प्रभाग 13 विजन मेरा, माझे विजन पण 13च आहेत. आणि विजनची सुरुवात ही पहिला महिलांच्या सुरक्षिततेपासून होईल, कारण जर महिला सुरक्षित असेल ना तर माझा प्रभाग पण सुरक्षित राहील. दुसरी गोष्ट म्हणजे महिला आल्या त्यानंतर लहान मुलं आलीच, मग मी लहान मुलांसाठी अंगणवाडीची सुविधा सुरू करेन. आणि माझं तिसरं विजन असेल की सुशिक्षित मूल त्याचं सक्षम भविष्य, कारण जर सगळी जर माझ्या प्रभागातील मुलं जर सुशिक्षित असतील ना तर त्यांचं भविष्य उज्ज्वलच होईल. बरोबर. त्यानंतर माझ्या प्रभागातले जे नाले आहेत ते नाले म्हणजे ते स्वच्छ आणि व्यवस्थित, त्याची नाल्यांची स्वच्छता नेहमी झाली तर या प्रभागातील लोकांचं आरोग्य हे चांगलं राहील. बरोबर. त्यानंतरचं माझं विजन आहे की माझ्या प्रभागामध्ये मी CCTV कॅमेरे लावेन, कारण जेणेकरून उशिरा येणाऱ्या महिला असतील त्यांच्या सुरक्षिततेसाठीच. दुसरं म्हणजे आता चेन स्नॅचिंग वगैरे हे सगळे प्रकार घडतात, छोटे मोठे चोरीचे प्रकार घडतात, तर CCTV असेल तर या सगळ्याला आळा बसेल. किंवा जरी काही घटना घडली तर त्याचा आपल्याला फुटेज मिळेल जेणेकरून आपल्याला त्याच्यावर ऍक्शन घेता येईल. अजून एक, माझ्या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, तर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तर आपण नेहमी करतोच, पण त्यांच्यासाठी मला वाटतं जर बसण्याची जागोजागी बेंचेसची सुविधा झाली तर जेणेकरून त्यांच्यासाठी, म्हणजे कारण ज्येष्ठ नागरिकांकडे तसं बघायला गेलं तर फारसं काही काम नसतं, त्यामुळे ते प्रभागामध्ये फेरी मारत असताना किंवा चालत असताना जर कुठेतरी त्यांना निवांत बसावं असं वाटलं तर एक त्यांना बसायची जागा मिळेल याची व्यवस्था मी करेन. तसं ज्येष्ठांसाठी काही विरंगुळा केंद्र पण काढायचं माझी विजन मध्ये आहे. आणि ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी मोफत पास असेल किंवा त्यांच्यासाठी औषध उपचारासाठी, म्हणजे फ्रीमध्ये त्यांना औषध उपचार कसे मिळतील त्याची सुविधा करून देणार आहोत आपण. आणि आता हेच जे युग आहे, आधुनिक युग आहे, त्याच्यामध्ये AI बरोबर, हा AIचा जमाना आहे, तर त्याच्यासाठी मी तरुण पिढीला AIचे जे काही प्रशिक्षण असेल त्याच्यासाठी आपण छोटे छोटे वर्कशॉप सुरू करणार आहेत. आणि नवी मुंबईला आता नाईक साहेबांनी नवी मुंबईला भरपूर प्रमाणात पाणी तर पुरवलंय, पण काही लोकांच्या दुर्लक्षित किंवा गैरकारभारामुळे ना माझ्या प्रभागातील लोकांना तरी पाण्याचं म्हणजे टायमिंगचा भरपूर त्रास होतो, तर मी तो पहिला दूर करेन. ट्रॅफिक आहे, प्रभागामध्ये ट्रॅफिकची पण खूप समस्या आहे, तर मला वाटतं त्या प्रभागामध्ये आपण जसं बोलतो ना पार्किंग विषम किंवा समसंख्या पार्किंग, हे आवर्जून रित्या म्हणजे ते
नियमानुसार ते नियमांचं पालन केलं जाईल याच्याकडे माझा कटाक्ष असेल. कारण हे नियम खूप आधीपासून लागू झाले होते पण त्याचं पालन कोणी करत नाही. तर माझ्या प्रभागामध्ये तरी मी त्याला जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्याच्यासाठी दंड लावण्याचं काम तरी मी माझ्या प्रभागामध्ये करेन, जेणेकरून माझ्या प्रभागातील लोकांना ट्रॅफिकच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही. कारण सकाळी सकाळी ना खूप लोक मी ऑब्झर्व केले म्हणजे मी तिथे उभं राहून सगळ्यांची चर्चा पण केली आणि ते सगळं Feedback लोकांचे घेतले. घेतलेले पण आहे. लोक घरातून तयारी करून लवकर वेळेवर निघतात पण त्या ट्रॅफिकच्या याच्यामुळे ना मुलांना पण स्कूलला जायला लेट होतं, लेट मार्क मिळतं, ऑफिसवाल्या लोकांचे बसेस सुटतात, ट्रेन सुटतात. तर हे सगळं ट्रॅफिकची समस्या दूर करायचा प्रयत्न करेन. आणि मी आपण जसं मी बोलली तुम्हाला मगाशीच की मी माझ्या प्रभागातील लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देईन. तर मला वाटतं जर आपलं आरोग्य चांगलं असेल ना तर आपल्याला ते डॉक्टरकडे जाण्याची वेळ पण आली नाही पाहिजे. याच्यासाठी ना रोज योगाची सुविधा, कारण माझ्या प्रभागामध्ये खूप चांगलं गार्डन आहे जिथे जागा पण आहे आणि आपण ती एक योगा जर ती इथे सोयीसुविधा आहे. योगाची सुविधा जर सुरू केली ना तर प्रभागातील लोकांना नक्कीच त्याचा उपयोग घेता येईल आणि सगळ्यांच्या आरोग्याची म्हणजे तिथे आरोग्य त्यांचं सुधारता येईल. आणि मी माझ्या प्रभागामध्ये एक सेपरेट अँब्युलन्सची सुविधा सुरू करणार आहे, जेणेकरून इमर्जन्सीसाठी ऍटलीस्ट माझ्या प्रभागातील लोकांना तरी काही ह्या अँब्युलन्ससाठी म्हणजे काही फेस करावं लागणार नाही हे बघेन. आणि आता नवी मुंबई शहर तर स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी त्याला तर नंबर मिळालाच. पण मला वाटतं माझा प्रभाग हा हरित प्रभाग म्हणून मला करायचा आहे. म्हणजे माझ्या प्रभागात चारही बाजूला मला झाडं लावून घ्यायची आणि मी ऑलरेडी ती लावलेली पण आहेत झाडं. पण काही जी ऑलरेडी जी प्रभागातील काही झाडं उंच झाडं आहेत त्याचा खूप लोकांना त्रास झालेला आहे. तर हे नगरपालिकेचं काम आहे की झाडाची छाटणी वेळेवर झाली पाहिजे. पण ती काही वेळेवर झाली नाही तर बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झालाय. 1-2 जणांच्या डोक्यात ते नारळ वगैरे पडलेले आहेत. तर त्यानंतर ते आपणच प्रशासनाचा पाठपुरावा करून त्याची छाटणी वगैरे करून घेतलेली आहे. तर मला वाटतं याच्या पुढे मी त्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष देईन. आणि शेवटचं हे असं आहे की निवडणुकीपुरतं नव्हे तर कायमची उपस्थिती. माझं मुळात व्हिजनच ते आहे. कारण आमची समाजसेवा तशी पण चालूच आहे. ही निवडणूक अचानक लागू झालेली आहे. आता पण ही लागेल की नाही याची काही शाश्वती नव्हती. आता गेली 6 वर्ष झाली. निवडणुकीचा म्हणजे एक दुसरा टप्पा पण संपुष्टात आला तरी पण काही निवडणूक लागली नव्हती. आणि आता येणाऱ्या काळात पण ती निवडणूक कधी लागेल कधी नाही याची काही माहिती नव्हती. पण म्हणून का आम्ही आमचं समाजकार्य किंवा लोकांसोबतचा जो कॉन्टॅक्ट होता किंवा लोकांशी जो सुसंवाद होता किंवा लोकांच्या ज्या समस्या होत्या त्याच्यासाठी जो पाठपुरावा प्रशासनासोबत पाठपुरावा करणं असेल, निवेदनं लिहून देणं असेल किंवा जोपर्यंत ते काम आमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत न थांबता तो पाठपुरावा करून ते काम पूर्ण करून घ्यायचं ते आमचं तर तसं पण सुरूच होतं. निवडणुकीच्या आधी देखील तुमचं काम चालू निवडणुकीच्या आधी देखील काम सुरूच होतं, निवडणुकीच्या नंतर देखील तसं सुरू राहील. फक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याकडे काही प्रशासनाचे अधिकार असतील किंवा एखादं पद असेल ना तर आपली कामं खूप लवकर होतात आणि आपल्याला म्हणजे सामान्य लोकांना इकडे तिकडे फेऱ्या मारायला लागत नाही आणि याच्या त्याच्याकडे उद्या ये परवा ये करायला लागणार नाही. माझ्या प्रभागातील लोकांच्या समस्या तरी मी खूप लवकर सॉल्व्ह करेन आणि जेणेकरून जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलाय आणि जो आता तुम्हाला तर माहितीच असेल की आतापर्यंत जे वैभवजी नाईकांचं समाजकार्य चालू आहे किंवा जो युथ त्यांच्याकडे ज्या नजरेने ज्या आशेच्या नजरेने बघताय म्हणून तुम्हाला सपोर्ट जे मला किंवा कारण मी या समाजकारणामध्ये म्हणजे या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे मी उतरले तेव्हा असं म्हणतात की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. पण मी कायम हेच सांगेन की माझ्या आयुष्यामध्ये नेहमी म्हणजे सुरुवातीला माझ्या वडिलांचा, त्यानंतर माझ्या सासऱ्यांचा आणि आता बघाल तर म्हणजे त्यानंतर माझ्या मुलांचा आणि आता माझ्या म्हणजे नवऱ्याचा पण मला तेवढाच पाठिंबा आहे. आणि मी जे हे आता समाजकार्य किंवा राजकारणामध्ये पडले तर मला त्याच्यासाठी त्यांनी खूप फ्री हँड दिलेला आहे. तू तुझ्या विचारांनी तुझ्या मतांनी तुझे निर्णय घेऊ शकतेस अशी पूर्ण मला मुभा दिलेली आहे. कारण एक घर आणि आपलं कुटुंब आणि बाहेरचं कसं सांभाळायचं हे तर मी ह्या घरात राहून शिकलेलीच आहे आणि त्याच्यासाठी मला माझ्या मुलांचा पण खूप सहभाग लागतो. कारण मी बऱ्याच वेळा असं होतं की मला काही बाहेर असेल महिलांसाठी काही किंवा कार्यक्रम असतील किंवा कुठे गेली असेल तर बऱ्याच वेळा वेळ उशीर होतो. पण माझी मुलं पण मला खूप चांगल्या रीतीने सांभाळून घेतात. तर मी त्यांचे पण आभार मानेन. मग प्रभाग 13 जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करा? प्रभाग 13 मधल्या लोकांना मी एवढंच आव्हान देईन की जसा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलाय, ज्या आशेने त्या माझ्याकडे बघतायत, तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावं जेणेकरून माझा आत्मविश्वास अजून वाढेल आणि त्याच्यासाठी काम करण्याची जी माझी इच्छा आहे किंवा आपण म्हणतो ना की आपल्याला अजून ती प्रेरणा मिळेल त्याच्यातून मला अजून
आणि मी त्यांच्यासाठी तर हे काम मी करतच राहणार आहे. आणि आता देखील मला त्यांचा खूप चांगला सपोर्ट मिळतोय. आता तुम्ही बघतच असाल की जेव्हा मी प्रचारासाठी पण जेव्हा बाहेर उतरते तेव्हा न सांगता देखील बऱ्याचशा महिला मला माझ्या भेटतात. बऱ्याचशा महिला भेटतात किंवा बऱ्याचशा महिला स्वतःहून सहभागी झालेत की वहिनी म्हणजे आम्हाला पाहिजे की तुम्ही आमच्या प्रभागासाठी काम करावं, असं आम्हाला नेतृत्व पाहिजे. तर कधी कधी असं वाटतं की कधी पण जर राजा का बेटा राजा नाही होता, जे लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं असतं ना ऍक्च्युअली राजा तो असतो. तर मी जर मला लोकांनी निवडून दिलं तर मी खरंच खूप नशीबवान समजेन स्वतःला. आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय त्याच्यावर कधी तडा जाणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन. आणि येणाऱ्या काळात मी लोकांसाठी असंच कार्य करत राहीन. आणि आमच्या घराण्याचं जे आतापर्यंतचं जे नाव आहे, जे नाईक घराणा कुटुंबाचं जी जे legacy आहे. जी नाईक घराण्याची जी लिगसी आहे की आतापर्यंत नाईक घराण्याकडे लोक समाजकार्य ह्या दृष्टीने बघत आलेली आहेत, ते मी पुढे असंच चालू ठेवेन. तर प्रभाग 13चं पालकत्व तुम्ही स्वीकारणार आहात का, आणि ती जबाबदारी तुम्ही कशा प्रकारे निभावणार? नक्कीच मी पालकत्व स्वीकारेन. हम्म. कारण ही जी मला संधी मिळाली त्याचं मी सोनं नक्कीच करून दाखवेन. आणि आतापर्यंत जो मला प्रतिसाद लोकांचा मिळालाय हम्म. आणि त्याच्यावरनं मी सांगते की मी त्यांचं पालकत्व नक्कीच स्वीकारेन हम्म. आणि मी ते करून दाखवेन. ओके. आणि तुम्ही ही जिद्द बोला, ही करून दाखवायची तयारी बोला, हम्म. पण मी हे करून दाखवणारच आहे. आणि मी हे लोकांना सांगून देणार आहे की फक्त म्हणजे पहिलेच्या लोकांनी जी केलेली कामं, म्हणजे माझ्या सासऱ्यांनी असेल किंवा वैभवजी नाईकांनी केलेली कामं असेल, मला फक्त त्याच्या कामाचा मोबदला नकोय, तर मला स्वतःला काम करून दाखवायची माझ्यात हिंमत आहे आणि मी ती करून दाखवेन. आणि तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की कुटुंबातील सदस्य म्हणतात लोक तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्या सदस्य होऊन त्यांचं पालक बनणार आहात प्रभागातील लोकांसाठी. नक्कीच हम्म. मी आतापर्यंत ते मला एक वहिनी म्हणून मान सन्मान, मला असं वाटतं मला माझ्या प्रभागाची आई बनायचंय. आता आपण एक शेवटचा सेगमेंट आहे आपला रॅपिड फायरचा, तर मी तुम्हाला प्रश्न विचारेन, ऑप्शन देईल, तुम्हाला रॅपिड मध्ये जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही उत्तर द्या. चालेल. ओके. तर प्रभाग 13 म्हणजे तुमच्यासाठी नेमकं काय आहे? जबाबदारी, कुटुंब, संधी की सेवा? सेवा नक्कीच. ओके. निवडणूक जिंकल्यानंतर पहिलं काम तुम्ही नेमकं काय करणार आहात? रस्त्याबद्दल, पाणी किंवा ट्रॅफिकची जी आहे सुविधा, त्यानंतर महिला सुरक्षा. पहिले मी रस्ते करेन. रस्ते कारण आता तुम्ही बघत असेल तर नवी मुंबईमध्ये रस्ते म्हणजे मोठी समस्या. हा प्रभाग 13ची सध्याची मोठी समस्या कोणती आहे? ट्रॅफिक म्हणा, पार्किंग, कचरा का वरील सर्व? पार्किंग. पार्किंग. ओके. महिला लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं प्राधान्य पहिल्यांदा कशाला असेल? सुरक्षा, आरोग्य, रोजगार का स्वावलंबन? स्वावलंबन. ओके. आणि या सर्वांमध्ये वैभवजींची भूमिका कशी असते? तर मार्गदर्शक, त्यांचा पाठिंबा असतो का बॅकस्टेज स्ट्रेंथ असतात का सगळंच? सगळंच. ओके. राजकारणामध्ये नेमकं काय टिकतं? नाव टिकतं, चेहरा टिकतं, काम टिकतं का एक तो क्षण असतो थोडासा? काम टिकतं. काम टिकतं. ओके. राजकारणामध्ये सर्वात धोकादायक गोष्ट कोणती आहे? तर विरोधक, सत्तेचा अहंकार, सोशल मीडिया का जे काम विसरतात लोक ते? काम विसरतात. गणेश नाईक साहेबांकडून तुम्ही नेमकं काय शिकलात? तर शिस्त, विकास दृष्टी, प्रशासनावरती पकड का तिन्ही? तिन्ही. ओके. पुढचं 5 वर्ष तुमचं ध्येय काय आहे? आदर्श प्रभाग, स्मार्ट सुविधा, सुरक्षित प्रभाग आणि सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकास. आणि शेवटचा प्रश्न आहे की नेमकं मत कोणाला दिलं पाहिजे? तर ओळखीला, वचनांना, कामांना की वैष्णवी नाईकांना? नक्कीच कामांना आणि वैष्णवी नाईकांना. ओके. खूप खूप धन्यवाद. येस. नमस्कार.